आता तेल सुटेपर्यंत भाजायचा म्हणजे नेमका कळणार कसं तुम्हाला, ज्यावेळी हा मसाला भांड्याला चिकटायचा बंद होईल, चिकटणार नाही, एकच जागी होईल, त्यावेळेला समजायचं की आपण हा बऱ्यापैकी भाजलेला आहे. तर ही आजची आपली पहिली ऑर्डर तांबडा आणि पांढरा रस्स्याची पार्सलची ऑर्डर तयार झाली म्हणजे याला उकळी आल्यानंतर हा पार्सल आपण देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता हॉटेलमध्ये आहे, साफसफाई करण्यासाठी आलो होतो. आज आहे आमच्याकडचा बैलपोळा, बेंदर ज्याला म्हणतात. कर्नाटकी बेंदर आमच्या भागामध्ये साजरा केला जातो. तर का ते विचारू नका. कोकणी बेंदर आपण तो आता जसं बुदरगड तालुका चालू झाला, बुदरगड तालुक्यातून पुढे जेवढी आहेत गावं ती कोकणी बेंदर जो आहे तो साजरा करतात, आणि आपण जो आहे तो कर्नाटकी बेंदर म्हणून तो साजरा करतो. बैल जनावर वगैरे यांना धुणं, त्यांना पुजणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, जर आजच्या दिवस त्यांना आराम देणं, यासारखी बरीचशी. आता बैल बघण्याजोगी नाहीत, म्हणजे पहिला बैल खूप असायचे गावामध्ये. एक नाही म्हणलं तरी 15, 20, 50 भर जोड असायचे प्रत्येकाच्या घरात. एक 4 घरं सोडली की एक घरामध्ये तो बैलजोड असायचा. पण आता त्यांची जागा घेतली ट्रॅक्टरने, आणि त्याच्यामुळं बैलजोडी खूप कमी प्रमाणात. आता फक्त जी शर्यतीची बैलं आहेत ती फक्त आहेत. अशा अवताला किंवा ह्याला प्रमाण खूप आहे आता सध्या, म्हणजे कमी आहे सध्या. त्या ऊसतोडी वगैरे चालू झाली, जी बाहेरची बीड वगैरे ह्या भागातली येतात ती बैल वगैरे त्यांच्याकडे असतात. बाकी असं बैलांचं काम पूर्णपणे संपत आलेलं आहे. आता आमच्या गावामध्ये हार्डली एक 3-4 जणांच्या घरात बैल असतील, नाही तर जवळपास नामशेष गावातली बैल झालेली आहेत. तरीसुद्धा त्यांच्या नावाने आपण हा सण साजरा करतोच. कारण पहिला कसं असायचं की ट्रॅक्टर अवेलेबल असायचं नाहीत, आणि शेताची जेवढी कामं आहेत ती बैलाच्या मदतीनेच व्हायची. त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा भाग शेतकऱ्यांच्या आयुष्यातला असायचा. त्याच्यामुळे त्याची पूजा व्हायची, त्याला सजवणं, नटवणं, त्यांची फेरी वगैरे, प्रभात फेरी म्हणजे गावातून फिरवणं, एकदम सजवून वगैरे. अजून पण काही गावामध्ये बैलांची संख्या आहे बऱ्यापैकी, आणि त्यांच्या गावी ते त्यांच्यामध्ये स्पर्धा असते, कोणाचा बैल देखणं आहे किंवा सजावट वगैरे करून कुणाला जास्त चांगला दिसतो ती स्पर्धा असते, त्यांचं नंबर येतात. अशा बऱ्याच गावामध्ये. आता आमच्या गावामध्ये नसतं ते. त्या दिवशी बैलांना पळवणं, शर्यती वगैरे अशा काही ना काहीतरी कार्यक्रम असतातच. मग आज आमच्या गावामध्ये बरेच, म्हणजे आता सांगितलं तुम्हाला 2 ते 3 घरामध्ये बैल असेल. आता बैल आमच्या गावामध्ये जास्त नाही आहेत. असो, हा भाग झाला पहिला पूर्वी जे असायचं त्यांचा. आता बऱ्याच प्रमाणात कमी आहेत, तुम्हाला पण त्याचा अंदाज असेलच. पण त्यांच्यासाठी हा सण आपण साजरा करायचो, कारण तो एक शेतकऱ्यांचा जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून ओळखला जायचा. कारण त्याच्याशिवाय शेतातली बरीचशी कामं होतच नव्हती. इव्हन पहिला जो प्रवास वगैरे व्हायचा बैलगाडीतून व्हायचा, त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व बैलांचं खूप होतं. आता सध्या त्यांची जागा वाहनाने घेतली आहे. बाकी आता आम्ही साफसफाई वगैरे केली आहे हॉटेलची, बऱ्यापैकी साफसफाई वगैरे झालेली आहे. आणि आता देवपूजा करायची आणि परत जायचं आहे मला मार्केटला. मार्केटमध्ये येणार, घरी जाणार, जेवण वगैरे करणार, आणि आज दुपारी येऊन मग जेवणाला सुरुवात करायची आहे. बाकी आता पहिला देवपूजा करू आणि बाकी मग निघू मार्केटसाठी. मंडळी, आपली देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता ही पिशवी घेतली, आपण चालू आहे मार्केटला. मार्केट वगैरे आणि त्याच्यानंतर पुढचे काय असेल ती कामं सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर मी आलो हॉटेलमध्ये, आणि आता मी जेवणाला सुरुवात केलेली आहे. मसाले वगैरे सर्व करून घेणार आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करायची. बाकी आज वातावरण पावसाचं असं नाही आहे. काल परवा 2 दिवस पाऊस सलग होता, आणि आत्ता बघितलात बाहेरचं वातावरण तर पूर्णपणे ओपन आहे. असं पाऊस येईल असं काय वाटत नाही आहे. थोडेफार ढग दिसत आहेत, बाकी पाऊस नाही आहे. मान्सून असं काय अजून सुरुवात झालेली नाही आहे. वळवाचा पाऊस जसा असतो, जिथं पडल तिथं पडल, अशा स्वरूपात पाऊस चालू आहे. फक्त जो काल पाऊस झाला होता आणि परवा, तो कंटिन्यू पाऊस चालू होता. 2 दिवस चांगला पाऊस पडला. पण आजची स्थिती बघितलं तर आज सकाळपासून ऊन होतं, आणि आता बाहेर वातावरण बघितलं तर पूर्ण वाळलेलं आहे. माती वगैरे अशी ओली काही दिसत नाही आहे. त्यामुळे असं वाटतच नाही की इथे काय पाऊस पडलाच आहे म्हणून. आता हे बऱ्यापैकी रान उगवलं आहे. आता हे उद्या सकाळी जी वैरण आहे मोठी मोठी ती ठेवली होती कापून, जनावरांना तरी काय मिळेल म्हणून ती, कारण त्याच्यात तणनाशक मारून काही फायदा नाही. आणि हे कापल्यानंतर मग याचं गड्डं वगैरे कुदळीनं काढून टाकायचं, त्यानंतर ते येणार नाही. आणि बाकी हे जे असं बारीक बारीक जे आहे त्याच्यावरती तणनाशकशिवाय पर्याय नाही.
माझा विचार आहे की इथे जर असंच ठेवलं, हे गड्डं फक्त मोठं दिसतेलं काढून, तर थोडंसं बरं वाटतं. व्हरायटी आहे पण एक गवत आलेलं छानपैकी, जास्त आसकट पण वाटत नाही. पण हे नंतर वाढल्यानंतर थोडं खराबच दिसणार. बघू काय करता येईल त्याचं करूया. बाकी मगाशी त्या बोर्डजवळचं तण काढलेलं आहे, उळा वाढलेलं, आणि तिथं थोडंफार काढले. ते अजून फार आहे, ते वैरणीसाठी ठेवलं आहे मी, उद्या कापणार आहे सकाळी. तिथं जे पांढऱ्या फुलाचं जे आलं होतं ते तिथं दिसतंय तसं, ते पसरते, त्याच्या बी पडले की पसरते, ते तेवढं उपडून काढलं सगळं. आणि जे थोडंसं वैरणीसाठी जनावरं वगैरे खातात अशा टाईपचं ठेवलं आहे, ते आता उद्या कापायचं आहे. बाकी ते उंच वाढलेलं दिसतंय ते आपलं त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे, ते आपण कापू शकत नाही, त्याला हात लावू शकत नाही, ते दुसऱ्याचं आहे, ते वैरणीसाठीच त्यांनी केलं आहे. त्याच्यामध्ये हा ऊस वाढाल तसं थोडीशी इकंड जी गाड्या येणार आहेत, हे जे आपलं कागलकडून जी गाड्या येणार आहेत त्या थोड्याच त्या गाड्यांना आपलं हॉटेल दिसायचं बनवणार, ऊस वाढेल तसं. आत्ताच बघा हा रोड दिसतो केवढा, पहिला आता ऊस गेल्यानंतर पूर्ण दिसत होता, आता जी समोरनं गाडी येते ती या ठिकाणी बरोबर हाईड होते. आता ऊस वाढल्यानंतर हे तिकडनं येणाऱ्या गाड्यांना हॉटेल दिसणं थोडंसं कठीण आहे. हा बोर्डकडे लक्ष गेलं तरच समजतं की इथे हॉटेल आहे. बाकी बघू कसं याला अपग्रेड करता येईल तसं करूया. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे, पण आता आपल्याला एक ऑर्डर आलेले फोन आला होता. हे तांबडा पांढरा रस्सा एक 10 ते 12 लोकांच्यासाठी पाहिजे, त्यांना पार्सल हवं आहे. तर आता आपण ते तांबडा पांढरा परत आणि बनवायला चालू करतोय. तांबड्या रश्श्याला लागणार आपण मसाला काढायला आलोय. चटणी काढलेली आहे, गरम मसाला आहे, आता याच्यामध्ये कांदा लसूण चटणी जी आपण घरी बनवतो ती वाली, आणि याच्यामध्ये कस्तुरी मेथी, आणि थोडी हळद पावडर. हा तांबड्या रश्श्यासाठी लागणारा मसाला आहे. बाकी खडा मसाला पण आपण काढलेला आहे. आता हा आपण खडा मसाला याला वापरणार आहोत. त्याच्यामध्ये लवंग आणि मिरी फक्त आहे, बाकी काय नाही आहे. हे आता आपण भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तांबडा रश्श्यासाठी तेल किती लागते हे अंदाज कसा करायचा, जेवढं आपण भांडे घेतलं आहे ना त्याचा पूर्ण जो तळ आहे तो भरला पाहिजे तेलानं. कोल्हापूरचा तांबडा रस्सा आहे, त्याला कट पाहिजेच पाहिजे, त्यामुळे हे तेल एवढं लागतंच. तेल कडू देत. याच्यामध्ये डालडा आपण वापरत नाही, याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता, आपलं जे घरी जर असेल तुमच्या तूप किंवा विकतचं जरी तूप असेल, तूप वापरा, आणखीन चव चांगली याची वेळ. फक्त 2 चमचे वापरले तरी चालेल. 2 चमचे बस झालं. तुपाचा फ्लेवर छानपैकी येतो. फोडणी मारली की परिसरामध्ये वास दरवळत जातो. घरी लोक येतील तुमच्या विचारायला काय बनवलंय आज म्हणून, मटन की चिकन, मटन चिकन काही असो, पण ट्राय करा एकदा, तूप वापरून बघा. तेल कडत आलंय. आता आपण याच्यामध्ये ओळखायला मिरी टाकायची किंवा लवंग, ती फुटली उडाली की समजा तेल कडलंय. अजून काढायला पाहिजे तेल व्यवस्थित काढायला पाहिजे, नाहीतर मग तेलाचा वास येतो रश्शाला आणि रस्सा चवीचा लागत नाही, एक वेगळाच वास येतो. त्यामुळे तेल छानपैकी काढलं पाहिजे. हे आपलं तेल काढलेलं आहे. आता जेव्हा जिरं टाकलं, हा कांदा, त्याच्यानंतर मीठ टाकणार आहोत, आणि मग आलं लसूण पेस्ट. आणि ही आपण आता याच्यामध्ये मगाशी जी चटणी वगैरे घेतल्या होत्या त्या टाकल्या. कोथिंबीर घालायची, कोथिंबीर हे थोडंसं भाजायचं, आणि त्याच्यानंतर आपण तयार केलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा. नारळाचा जो असतो त्याला काजू कणी मगज ते वापरून आणि जिरं वापरून हा जो मसाला आहे पांढरा खोबऱ्याचा तो टाकायचा. हा मसाला छानपैकी भाजल्यानंतर मग याच्यामध्ये आपण स्टॉक टाकणार आहोत. त्यानंतर आपला उकळी आल्यानंतर हा तांबडा रस्सा तयार होतो. तांबडा रस्सा थोडा वेळ जरा शिजवत राहायचा मंद आचेवरती, जेवढा शिजेल छानपैकी तेवढा चांगला चवीला होईल.
आणि जे कलर वापरतात त्यांचा रस्सा त्यांचा असं नाही दिसत. ते आपलं ओरिजिनल कलर नाही त्यामुळे असा दिसतो. ज्यांचा कलर असतो टाकलेला रस्स्यामध्ये त्यांचा एकदम असं लाल 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 गुलाबी टाईप दिसतो रस्सा. नो केमिकल नो कलर. आपला मसाला भाजेल तसा तेल सुटायचं. तर मग भाजलेला आहे छानपैकी. आता याच्यात आपण हा स्टॉक टाकतोय. आता याचा अंदाज घ्यायचा आपण, आपल्याला किती थिकनेस पाहिजे त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये स्टॉक वाढवू शकतो. सुरुवातीला वाढवायचा नाही आहे. जर तुम्हाला वाटला रस्सा थोडासा जाड आहे, घट्ट आहे, अजून पातळ पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये स्टॉक टाकू शकता. अदरवाईज काय टाकायची गरज नाही. आता याला उकळी येऊ देत. त्यांना रश्श्याची क्वांटिटी मी जास्त सांगितली होती. एवढा पुरं नाही होणार बोललो होतो, पण त्यांना एवढाच पाहिजे रस्सा. त्यामुळं ग्राहकांची जेवढी ऑर्डर असेल तेवढाच आम्ही पण बनवून देऊ शकतो. पांढऱ्याची पण क्वांटिटी एवढीच आहे, याला थोडीशी कमीच होईल. ते किटली वगैरे घेऊन येणार आहेत, त्याच्यानंतर त्यांचं पार्सल जाईल. आता हा झालेला आहे आपला तांबडा. याला उकळी येऊ द्यायची आणि मंद आचेवरती ठेवायचा. आणि आता आपण पांढरा रस्सा मारायला सुरुवात करायची आहे. आता पांढऱ्या रश्श्याला लागणारा खडा मसाला आपण काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये बदाम फूल, तमालपत्री वगैरे. तमालपत्री कुठे आहे? तमालपत्री याच्यामध्ये विसरली होती. आता ही तमालपत्री आली आपली. आणि याच्यामध्ये त्यांना आता हिरवी मिरची आपण जी रश्श्याला वापरतो थोडासा तिखटपणा येण्यासाठी, तर त्यांनी ती नको म्हणून सांगितले. त्यांना जरा पण तिखट असा रस्सा नको आहे, मिरची नकोच आहे. लवंग आणि जी मिरीचं आहे प्रमाण ते पण कमी ठेवले, कारण त्यांना पण थोडासा तिखटपणा येतोच रश्श्याला. पण सगळेच कमी केलं तर रस्सा पण एवढा चवीचा लागणार नाही, बेचव लागणार. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं होतं की लवंग आणि मिरीचं प्रमाण कमी करतो, पण ते तरी ॲटलिस्ट टाकूया मिरचीच्या ऐवजी. तर हिरवी मिरची अवॉइड केले आणि बाकी सर्व मसाले घेतले. आता पांढरा रस्सा बनवायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेतले पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकतोय. बस. पांढऱ्या रश्श्याला जास्त तेल वापरायची गरज नाही, कारण याला काही कटाचा काही संबंध येत नाही. मसाला भाजायपुरता. मसाला भाजायपुरता. तर तेल छानपैकी काढल्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकणार, जिरं टाकणार. हे आपलं तेल काढलेलं आहे. खडा मसाला, जिरं टाकलेत. आता हा कांदा गेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. आणि हे आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये आता टाकले. त्याला चांगलं भाजल्यानंतर आपण तयार केलेला मसाला टाकणार आहोत. हा आपला मसाला त्याच्यामध्ये गेला. हा मसाला आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, तेल सुटे तोपर्यंत. कारण चांगला नाही भाजला गेला तर पांढरा रस्सा फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं चांगला मसाला भाजून घ्यायचा, त्यामुळे रस्सा तुमचा फुटणार नाही. आता तेल सुटेपर्यंत भाजायचा म्हणजे नेमका कळणार कसं तुम्हाला, ज्यावेळी हा मसाला भांड्याला चिकटायचा बंद होईल, चिकटणार नाही, एकच जागी होईल, त्यावेळेला समजायचं की आपण हा बऱ्यापैकी भाजलेला आहे.
त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आपलं स्टॉक टाकू शकता, चिकनचं पाणी, मटनचं पाणी जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते. हा बघा, हा मसाला चिकटणं बंद व्हायला लागला आहे हळूहळू आणि एका जागी होतोय, म्हणजे हा चांगला भाजत आला आहे मसाला. तर हा आपला मसाला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण स्टॉक टाकणार आहोत. तांबड्या रश्श्याच्या मानानं पांढरा रस्सा थोडासा पातळ झाला त्यापेक्षा तरी चालेल, काय अडचण नाही, पण असं जास्त पण पातळ नको. आता जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर ही आजची आपली पहिली ऑर्डर तांबडा आणि पांढरा रस्स्याची पार्सलची ऑर्डर तयार झाली म्हणजे याला उकळी आल्यानंतर हा पार्सल आपण देणार आहोत. ही आता ऑर्डर आलेली आहे आपल्याकडं 2 चिकन फ्रायची. ताटं तयार झालेली आहेत, आता पिकअप होतील. नेक्स्ट ऑर्डर एक सिंगल आहे चिकन फ्रायचं, ताट तयार आहे. त्यानंतर 3 चिकन मसाल्याची ऑर्डर आलेली आहे, ताटं तयार झालेले आहेत, ती पण पिकअप होतील. एक काजू मसाला, पनीर मसाला आणि पनीर भुर्जी या ऑर्डर केल्यानंतर ह्याच ग्रुपचं एक ऑर्डर आहे आपली दाल तडका. तर ही दाल तडका बनवायला चालू आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 12:52 झालेली आहेत. आम्ही चाललो आहे घरी. आज क्लोजिंग वगैरे झालेली आहे, बाहेरची आतली दोन्ही पण किचनचं वाइंडअप वगैरे झालेलं आहे. आज ग्राहक झाले बऱ्यापैकी. शनिवार होता, शनिवारी जसे आपल्याला ग्राहक होतं थोडंसं किरकोळ, त्या पद्धतीनं ग्राहक झालं. जेवण थोडंसं कमीच थोडं होतं. बाकी डिशमध्ये थोडंसं गेलं आज, जसं की दाल तडका, त्याच्या अगोदर पनीर आणि काजूमध्ये प्लेट पण गेले होत्या, पण ते शक्यतो व्हिडिओ केला नाही. त्यांनाच डिश नंतर राईसबरोबर दाल तडका वगैरे पाहिजे होती, ती बनवताना व्हिडिओ तेवढा केला होता. रेग्युलर ग्राहकच होते, बाहेरचं फक्त ते 2च टेबल होते ज्यांना डिश वगैरे त्यांनी मागवले होते ते. बाकी सर्व जेवढे ग्राहक आले आज ते सगळे रेग्युलर होते. त्याच्यामुळं असं खास काही अपडेट नाही आहे का, तर त्यांना जेवण आवडतं म्हणून येतात ते. आणि प्रत्येक वेळेला विचारलं की त्यांचं एकच उत्तर असतं, आज 8व्यांदा मी जेवण आलो आहे, आज 9व्यांदा जेवण आलो आहे, मी 10व्यांदा जेवण आलो, एवढं सांगतात ते आणि जातात. क्वालिटी आवडते म्हणून येतात, म्हणून त्या ग्राहकांना आपण विचारत नाही. काही 19-20 झालं म्हणजे थोडंसं क्वालिटीमध्ये अपडाऊन झालं तर ते समोरून सांगतात आम्हाला की आज थोडं या रश्श्यामध्ये असा फरक जाणवला, त्या रश्श्यामध्ये असा फरक जाणवला. जर ग्राहक ते आपले रेग्युलर जर समोरून काही सांगत नाहीत, त्या ते आपलं जे रेग्युलर जेवण असतं त्या हिशोबानं त्यांना गेलेलं असतं, त्याच्यामुळे ते काही सांगत नाहीत. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.